10 ते 15 मिनिटात तयार होणारे उपवासाची खमंग कुरकुरीत कुडूम कुडूम उपवासाचे सांडगे बनवणार आहोत। हे सांडगे पॉपकॉर्नपेक्षाही जास्त फुलतात, मस्त खुसखुशीत तयार होतात, बनवायला सोपे आहेत। लहान मुलांना तर हे पॉपकॉर्न म्हणजे सांडगे खूप छान आवडतील। उपवासाचे वर्षभर टिकणारे सांडगे फक्त आपण अर्ध्या तासात हे सांडगे बनवणार आहोत। फक्त 3 साहित्य वापरून आज आपण हे सांडगे बनवणार आहोत। वर्षभर आरामात खायचे तळल्यानंतर आणि अगदी चौपट फुलतात। उपवासाचे नेहमी पदार्थ तेच खाण्यापेक्षा हे पदार्थ नक्की करून बघा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा, सबस्क्राईब देखील करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। उपवासाचे सांडगे बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचे, पाणी पिण्याच्या ग्लासने ना आपल्याला इथे 2 ग्लास साबुदाणा घ्यायचा आहे। तुमच्या घरी जी कुठला ग्लास असेल, वाटी असेल, त्या सेट करून घ्यायचे आहे। वाटीने किंवा ग्लासने 2 ग्लास घ्यायचा आहे साबुदाणा। मी इथे आपण खिचडीचा साबुदाणा करतो ना, तो साबुदाणा घेतलेला आहे। आता काय करायचं, आपल्याला 2 ग्लास साबुदाणा एका बाउलमध्ये घेतला ना, तो काढून घ्यायचा आहे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला बुडेल इतपत साबुदाण्यामध्ये पाणी टाकायचं आहे। अगदी 1 इंचभर पाणी टाकायचं। हात आपल्याला साबुदाणा काय करायचं आहे, रात्रभर आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून, किंवा तुम्ही 4 ते 5 तास देखील भिजवू शकता। आता मी रात्रभर भिजवून घेणार आहे हा साबुदाणा। आता काय करायचं, साबुदाणा भिजते आपला तिकडे, तर काय करायचं, इथे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत। मी तिथे अर्धा किलो बटाटे घेते, म्हणजे मोठे बटाटे साईजचे आहेत बटाटे, तुम्ही या ठिकाणी छोटे देखील घेऊ शकता। आता हे बटाटे वरचे आहे ना साल काढून घ्यायची आपल्याला। आता आपल्याला या तिन्ही बटाट्याची वरची साल आहे ना ती काढून टाकायची या पद्धतीने। आता या दोन्ही म्हणजे तिन्ही बटाट्याची इथे मी याच पद्धतीने साल काढून घेत आहे। आता इथे मी तिन्ही बटाट्याची साल काढून देखील घेतलेली आहे। आता काय करायचे, बटाटे साल काढून झाली ना, आपल्याला किसणी घ्यायची आहे। तुमच्याकडे जी घरात कुठली किसणी असेल ना ती घ्या। आता हा बटाटा आपल्याला मध्यम किसणीने खिसून घ्यायचा आहे, फक्त बारीक किसणीने आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा नाही आहे। याच पद्धतीने इथे मी बटाटा खिसून घेत आहे, इथे सर्व राहिलेला देखील। इथे बटाटा सर्व खिसून झालेला आहे। तिन्ही बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत किसणीने। किस देखील तयार झालेला आहे आपला। आता काय करायचं, हा किस आहे ना किसून घेतला ना असंच ठेवायचं नाही आहे आपल्याला। काय करायचं, एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पाण्यामध्ये, आणि हा आपल्याला काय करायचं, पांढरं पाणी निघेपर्यंत आपल्याला म्हणजे 3 ते 4 पाण्याने आपल्याला हा किस धुवून घ्यायचा आहे। आणि असाच बटाट्याचा जर किस घातला ना, आपले पॉपकॉर्न आहेत ते लाल होतात किंवा काळे देखील पडतो बटाटा। त्याच्याकरता आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी बदलून। मी इथे पांढरं पाणी निघेपर्यंत मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा किस। आता इथे मी 2 ते 3 तास या साबुदाण्याला मी छान भिजवून देखील घेतलेला आहे, किंवा तुम्ही रात्रभर देखील भिजवून घेऊ शकता या साबुदाण्याला। आणि हा साबुदाणा काय करायचा, आपल्याला मोकळा करून घ्यायचा हाताने, आणि बघू शकता मऊसर देखील भिजलेला आहे साबुदाणा असा मोकळा आपल्याला। आणि गोळे अजिबात ठेवायचे नाहीत साबुदाण्यामध्ये, मोकळा व्यवस्थित आपल्याला असा भिजवून घ्यायचा आहे। मऊसर देखील झालेला आहे। आता साबुदाणा भिजला देखील आहे छान। आता काय करायचं, एक मोठं पातेलं घ्यायचं आहे, आणि ज्या ग्लासने आपण साबुदाणा घेतला होता ना भिजवताना, त्याच ग्लासने इथं आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी घ्यायचं आहे। नॉर्मल घ्यायचं आहे पाणी, थंड पाणी म्हणजे फिल्टरचं। आता काय करायचं, हे पाणी आहे ना आपल्याला गरम करून घ्यायचे कडकडीत असं, छान उकळी काढून घ्यायची कडकडीत अशी, छान उकळलं गेलेलं पाहिजे पाणी। आणि हे ग्लासभर पाणी काढून घेतलेलं आहे मी। आता काय करायचं, ग्लासभर पाणी काढून घेतले ना, हे गरम आहे ना, हे साबुदाण्यामध्ये टाकायचे। मग असं केल्यामुळे काय होतं ना, साबुदाण्यामध्ये पाणी टाकल्यामुळे आणि सांडगे तोडताना छान बाइंडिंग पण येतं, आणि साबुदाणा छान फुलतो तळल्यानंतर, त्यासाठी आपल्याला आणि कच्चा वगैरे अजिबात राहत नाही। आता काय करायचं, पाणी उकळणे ग्लासभर, त्यामध्ये आपल्याला बटाट्याचा जो किस आहे ना आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला, तो टाकायचा आहे ह्याच्यामध्ये। आणि हे बटाट्याचा किस आहे ना आपल्याला साधारण एक उकळी काढून घ्यायची आपल्याला, जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त एक उकळी काढून घ्यायची, तोपर्यंत शिजवायचे। आता गॅस मोठा करायचा आहे मीडियम, आणि ह्याला झाकण ठेवून आपल्याला साधारण एक उकळी काढून घ्यायची। असं केल्यामुळे काय होतं ना, छान बघू शकता शिजल्यानंतर आपल्याला ट्रान्सपरंट दिसतोय तो किस आहे बटाट्याचा।
इथे आपला एक उकळी काढून झालेला आहे। आता बटाट्याचा देखील छान किस शिजलेला आहे। आता एक पुरणाची चाळणीवरती आपल्याला आहे ना हा किस काढून घ्यायचा आहे। बघू शकता छान शिजला देखील आहे। आता याला पसरून घ्यायचं। या चाळणीवरती किस आहे ना थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे। फक्त मऊसर देखील झालेला आहे बटाटा। आता काय करायचंय, आता ह्याला थंड करून घेणार आहोत आपण बाजूला ठेवून। आता आपण साबुदाण्यामध्ये ग्लासभर पाणी टाकलं होतं ना, त्याच्यामुळे काय होतं ना, साबुदाणा आहे ना तो सांडगे घालताना छान मिळून देखील येतं। सांडगे घालताना बघू शकता छान मऊसर देखील झालेला आहे, छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे। बघू शकता तुम्ही या पद्धतीने। तर आपल्याला ग्लासभर पाणी टाकायचं। आता आपण जो किस आहे ना तो थंड करून घेतलेला उकळून एक उकळी काढून, आता तो किस आहे ना आपल्याला चाळणीमध्ये काढून त्याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे। काय करायचं, याला उलटाण्याने छान एक साबुदाणा आणि बटाट्याचा किस आहे ना तो आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आणि इथे मी एक 5 ते 6 हिरवी मिरची आहे ना ती इथे मिक्सरमध्ये बारीक करून टाकलेली आहे। तुम्ही या ठिकाणी किंवा तुम्ही चॉपरमधून देखील काढून टाकू शकता, ते टाकायचे किंवा तुम्ही लाल तिखट देखील टाकू शकता। आता काय करायचे, मीठ टाकायचे चवीनुसार। मीठ हे बेतानीच टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही आहे। आणि 1 चमचा जिरे टाकायचे। जर उपासाला चरत असेल तर टाकू शकता किंवा तुम्ही उपासाला जर कोथिंबीर खात असाल ना ती सुद्धा टाकू शकता। म्हणून मी इथे कोथिंबीर टाकलेली नाही। आता काय करायचं, आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। आणि हाताने ना आपल्याला हा साबुदाणा आता एकजीव असं करून घ्यायचं, सर्व एकजीव असं हाताने मॅश करून घ्यायचं। असं केल्यामुळे काय होतं, सांडगे घालताना साबुदाणा सेपरेट आणि किस सेपरेट असं होत नाही। त्याच्याकडे एकजीव असं मॅश करून घ्यायचं हाताने। साबुदाणा आणि बटाटा म्हणजे छान मॅश होईल। आता काय करायचं, हाताला पाणी लावायचं चिटकून याच्याकरता। आणि पाणी लावल्यामुळे आणि थोडंसं पीठ घ्यायचं आहे। हाताला सुरुवातीला पाणी लावून घ्यायचे सांडगे तोडताना आणि मिश्रण घ्यायचं हातावरती निमूळता आकार करायचा आहे त्या मिश्रणाचा। अंगठ्याने मिश्रण थोडं पुढं ढकलत राहायचं। सांडगे खूप लहान देखील करू नका, भरभर असे सांडगे करून घ्यायचे, कारण वाळल्यानंतर याचा आकार खूप लहान होतो। आपण बटाट्याचा किस घातलाय ना तो छान दिसतो। आपण जास्त याला उकळलं देखील नव्हतं बटाटा किसला त्यामुळे होतं, म्हणून तो जास्त मॅश देखील होत नाही, असा अख्खा राहतो उभा असा, त्यामुळे तो छान दिसतो। बघू शकताय। आणि हिरवी मिरची देखील घातल्यामुळे ते सांडगे खूप सुंदर दिसतात, त्यामुळे हिरवी मिरची घालायची। आणि हे सांडगे आहेत ना आपल्याला साधारण, आता इथे मी सगळे सांडगे तोडून घेतले आहेत। सांडगे तोडत असताना पाण्याचा हात मध्ये लावला आणि सांडगे भरभर असे तोडून घेतले। बघू शकताय मला सांडगे तोडण्यासाठी साधारण अर्धा तास लागला हे सांडगे तोडण्यासाठी। आणि ह्याला उन्हामध्ये आता आपण 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे वाळून घेऊ आणि मग हे तुम्हाला मी वाळल्यानंतर सांडगे दाखवते। 4थ्या दिवशी हे सांडगे दाखवणार आहे। आता काय करायचं बघू शकता, 2 ते 3 दिवस मी याला उन्हामध्ये छान कडकडीत ऊन दिलेलं आहे। छान कुडूम देखील वाळले देखील आहेत सांडगे। बघू शकता आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल, छान देखील वाळले देखील आहेत आता हे सांडगे। आता हे लगेच तळायला घ्यायचे आहेत। आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती तेल आहे ना कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे सांडगे आहे ना बघू शकता तेलात टाकल्यानंतर अगदी चौपट फुलले आहेत, अगदी छान वरती तरंग। आता काय करायचं, आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे सांडगे आणि छान झाले देखील आहेत। आता आपल्याला हे एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत। इथे आपले सांडगे देखील छान तळून झालेले आहेत, एका टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत। आणि ते जर तुमचं कमी गरम असेल ना तर कच्चे लागतील सांडगे, नीट तळले जाणार नाहीत। त्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे, कडकडीतच तेल गरम करून घ्यायचं आणि मग सांडगे टाकायचे। आणि हे सांडगे बघू शकता अगदी चौपट छान फुलल्या देखील आहेत आणि साबुदाणा देखील छान फुलला देखील आहेत, एक साबुदाणा। त्यासाठी आपल्याला साबुदाण्यामध्ये आहे ना 1 ग्लास कडकडीत पाणी गरम टाकायचं आहे, म्हणजे साबुदाणा। आणि बघू शकता तुम्ही, आणि सांडगे आहेत ना वाळले ना ते हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचे, म्हणजे आई जाळी वगैरे राहत नाही असे ठेवल्यामुळे, त्यासाठी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे सांडगे। इथे बघू शकता, इथे मी सांडगे देखील छान तळून देखील आहेत, ते रेडी झालेले आहेत सांडगे। बघा पॉपकॉर्नपेक्षा जास्त फुलले देखील आहेत, मस्त कुसकुशीत तयार आहेत। अशा छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, रेसिपी जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। आतापर्यंत चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।